नमस्कार, मी जगदीश देशमुख। जय महाराष्ट्राच्या नाताळ निमित्ताच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मध्यरात्रीपासूनच आता नाताळ सणाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईकर सुद्धा या सणामध्ये दंग झालेले आहेत। मुंबईतील सर्व चर्चमध्ये नाताळ सणाचं सेलिब्रेशन हे सुरू झालंय। माहीम, कुलाबा, वांद्रे सर्वच चर्चमध्ये हा आनंदाचा दिवस साजरा होतोय। सर्व चर्च विद्युत रोषणाईनं सजवले गेलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। सर्व चर्चवरती विद्युत रोषणाई केलेली आहे। मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांची तसंच इतर धर्माच्या लोकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी झाली आहे। येशू यांच्या जन्मोत्सवानिमित्त चर्चमध्ये येऊन प्रार्थना देखील केली जाते आहे। तसंच नाताळ सणाच्या तयारीसाठी गेले 2 ते 3 दिवस बाजारामध्ये प्रचंड गर्दी ही ख्रिस्ती बांधवांची आहे। विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती। अनेक ठिकाणी आपल्याला खरेदीसाठी ही गर्दी सुद्धा बघायला मिळाली। नाताळ सण सुरू होतोय आणि या निमित्तानं ख्रिस्ती बांधवांनी प्रचंड खरेदी केलेली आहे। प्रचंड उत्साह हा ख्रिस्ती बांधवांमध्ये बघायला मिळतोय। तर आपल्यासोबत मुंबईतल्या वांद्रे येथून जय पवार जोडलेले आहेत, तर वसई विरार या ठिकाणाहून जयराज राजीवडे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मुंबईत जाऊया जयकडे। जय, कशा प्रकारे उत्साह आहे नाताळ सणानिमित्त आणि तिथल्या ख्रिस्ती बांधवांच्या नेमक्या भावना काय आहेत? नक्की जगदीश, खरं तर आज मध्यरात्रीपासूनच ख्रिसमस या सणाला सुरुवात झाली आहे आणि मी सध्या माउंट मेरी या चर्चच्या परिसरात आहे। तर ज्या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव असतील किंवा सर्वच समाजातील लोक ह्या माउंट मेरी चर्च येथे जीजस क्राइस्ट यांच्या प्रार्थना करण्यासाठी, यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने खरं तर या चर्च परिसरात आल्याचं पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण परिसर पाहू शकता। या ठिकाणी आता अलोट अशी गर्दी ही ख्रिसमस निमित्त झालेली आहे आणि सर्वच ठिकाणी एकंदरीत विद्युत रोषणाई सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी काही मुली आहेत ज्या कॅन्डल्स घेऊन या ठिकाणी उभ्या आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, कुठून आला आहात तुम्ही आणि आज ख्रिसमस निमित्त माउंट मेरीला पोहोचलात? आम्ही डोंबिवलीवरून आलो आणि कोरा नावाचं आमचं एक कॅन्डल ब्रँड आहे आणि आम्ही खूप कॅन्डल्स घेऊन आलो होतो जे की ऑलमोस्ट विकल्या गेल्या आहेत। ह्याच्यापेक्षा अति होत्या जे ऑलमोस्ट आता विकल्या गेल्या, सो आता आम्ही खुश आहोत। लाईक ख्रिसमस या दिवशी खरं तर येशू ख्रिस्त यांना कॅन्डल्स दाखवली जाते, हार फुलांचं हे दिलं जातं आणि या निमित्ताने तुम्ही घेऊन आला? हो, म्हणजे आम्हाला आमचा बिझनेस पण ग्रो करायचा होता आणि आम्हाला असं माहिती होतं की इथे खूप जास्त गर्दी असते, सो त्यासाठीच फॉर आवर बिझनेस। अगदीच आपण पाहतोय की जीजस क्राइस्ट यांच्या जन्मोत्सव निमित्त कॅन्डल्स असतील किंवा हार, तिथे आणखी काही ख्रिस्ती बांधव आहेत का? त्यांना हे विचारा की तुम्ही नाताळ सणाची तयारी कशी केलेली आहे, कशा प्रकारे तयारी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ख्रिस्ती बांधवांनी केली आहे? मी भांडूपवरून आली आहे। मी भांडूप बसला राहते। पूर्ण आज ख्रिसमस निमित्त तुम्ही माउंट मेरीला पोहोचला, तर काय भावना आहे इकडचं वातावरण पाहून? इथं वातावरण खूप ब्लेसिंग्स आहेत, खूप म्हणजे खूप पीसफुल फील होत आहे आम्हाला आणि खूप छान असं वातावरण आहे इथं। काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, कहाँ से आए हो आप, क्या बताओ? मैं मुंबई में मुंबई से ही आई हूँ। आज क्रिसमस के दिन पर आज आप यहाँ पे आए हैं माउंट मेरी चर्च में, कैसा लग रहा है, क्या भाव? बहुत अच्छा माहौल है, बहुत अच्छा लग रहा है और जो नहीं आया उसको भी आना चाहिए आज यहाँ पर। ठीक आहे जय, मी तुमच्याकडे पुन्हा येतो। तुम्ही असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत वसईमधून जयराज राजीवडे सुद्धा जोडलेले। जयराज, वसईमध्ये कसं वातावरण आहे? ख्रिस्ती बांधवांमध्ये कसा आनंदोत्सव आहे? नक्कीच जगदीश, आपण पाहिलं असेल का दिवसभरापासून आज जे क्रिसमस सण साजरा होणार आहे 12 नंतर, आणि त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की मी आता नालासोपारा पश्चिमेच्या गासगाव या परिसरामध्ये आहे आणि या गासगाव परिसरामध्ये आता काही क्षणातच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव इथे साजरा होणार आहे। इथे आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे नागरिक इथे जमलेले आहेत। हे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा इथे क्रॉस आपण पाहू शकत असाल का, इथे क्रॉस आहे आणि इथे प्रार्थना, शेवटची प्रार्थना केली जात आहे आणि ह्या प्रार्थनेनंतर प्रभू येशू ख्रिस्तांना इथे जन्मस्थानी त्यांच्या बसवलं जाईल आणि त्यानंतर आपण पाहू शकतो का प्रत्येक ख्रिस्ती बांधव जे आहेत इथे त्यांचा जन्मोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळणार। शेवटची ही काही प्रार्थना जी आहे ही
संपवण्यासाठी इथे जे ख्रिस्ती बांधव आहेत ते जमलेले आहेत. इथे आपण पाहू शकत असाल, प्रत्येक गावातील जे जोडपे असतील, नवीन जोडपे असतील, ते आपल्या येशू ख्रिस्ताच्या जन्माकरिता इथे जमलेले आहेत. नवीन जोडपे असतील, लग्न होऊन नवीन जोडपे जे आलेले असतात ते इथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी इथे जमलेले असतात. आणि त्यांच्यासोबतच इथे जे गावकरी आहेत गेल्या अनेक वर्षापासून जगदीश इथे राहतात आणि ख्रिसमसचा जो सण आहे तो प्रत्येक एकजुटीने इथे साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. जयराज, मात्र तिथे आता प्रार्थना सुरू आहे. ख्रिस्ती बांधव आता बोलू शकतात की थोडा वेळ लागेल? काही क्षणातच, काही मिनिटातच ही प्रार्थना संपल्यावर प्रभू येशू ख्रिस्तांचा इथे जन्म होईल आणि त्यानंतर इथे आपल्यासोबत इथे जे ख्रिस्ती बांधव आहेत इथे हा ख्रिसमस सणाचा जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं. काही क्षणात आपल्याला प्रतीक्षा पाहावी लागणार आपल्या प्रेक्षकांसाठी. ठीक आहे, येतो मी तुमच्याकडे, येतो थोड्या वेळामध्ये, थोड्या वेळा तुमच्याकडे येतो. जय पवार आपल्यासोबत आहेत वांद्रेतून. जय, तिथल्या ख्रिस्ती बांधवांना हे विचारा की त्यांनी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाताळ सणाची कशी तयारी केलेली आहे आणि आता त्यांच्यामध्ये नेमका कसा उत्साह आहे. नाताळ सण त्यांचा सुरू झालाय. नक्की जगदीश, खरं तर माउंट मेरी या चर्चचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या माउंट मेरी चर्च या परिसरात किंवा या माउंट मेरी चर्चमध्ये जे काही प्रार्थना केली जाते ही सर्वत्र पूर्ण होतं आणि ह्यामुळेच कुठेतरी या चर्च बाहेर मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळते. आपण येथील काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे काही मराठी बांधव सुद्धा या ठिकाणी आले आहेत. ताई, कुठून आलाय तुम्ही, काय सांगा? आम्ही बांद्रावरून आलोय, बांद्रा अष्टविनायक सोसायटी. आज क्रिसमस सणाला सण साजरा व्हायला सुरुवात झाली आहे. माझी भाची आहे ना, ती अहमदनगरहून आली आहे आणि तिला इकडचं बँड्रा चर्च आहे ना, क्रिसमस बघायचं होतं म्हणून ती आली आहे. म्हणून तिच्या अहमदाबादवरनं सुद्धा काही लोक या ठिकाणी आले आहेत. आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी. आप कहाँ से आए हो, क्या बताओ? हम मुंबई में यहाँ पे बैंड्रा से ही आए और हमारा हर साल का आना रहता है और बहुत खुशी मिलती है यहाँ पे आने के बाद. और परमेश्वर का अभी पैदा हुआ है, 12 बज गया, इसलिए थैंक यू और मेरी क्रिसमस. हर साल आते हैं, कैसा जल्लोष यहाँ पे किया जाता है, क्या यहाँ पे जल्लोष के तो पूछो ही मत, आप खुद देख सकते हो यहाँ पे जल्लोष. क्रिसमस बाल कलाकार सुद्धा आले. काय तुझं नाव? माझं नाव महिमा वाघमारे. तू टोपी घातली, कुठून आली तू? मी मुंबईवरून आली आहे बँड्रा. क्रिसमस आहे आज, कसं वाटतं आज माउंट मेरीला आली? खूप छान वाटतं, आज क्रिसमस आहे म्हणून. हां हां, चल. काय सांगशील? माझं नाव मायरा येशू वाघमारे. माउंट मेरी फिरायला आली, काय काय फिरली तू? खूप सारं बघितली, येशू मसीला बघितलं. आज येशू मसीचा बड्डे होता म्हणून आलेले मुंबईवरून. नक्कीच आपण पाहतोय की तरुणाई असे लहान मुलं असतील, या सर्व वयोगटातील लोक जे आहे या माउंट मेरी चर्चकडे येत आहेत, येशू ख्रिस्तांच्या पुढे प्रार्थना करत आहेत आणि या क्रिसमस सणाला अखेर या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण या सर्व माउंट मेरी परिसरात झाल्याचं पाहायला मिळत आहे. जगदीश, जय, तिथे काही ख्रिस्ती बांधव आहेत, ख्रिस्ती बांधवांसोबत बातचीत होऊ शकते? निश्चितच इथे ख्रिस्ती बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्या ठिकाणी एक एक ताई आहे, त्या मदर्स हिल्स असे एक बॅनर सुद्धा घेऊन आलेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, तुम्ही कुठून आलायत आणि आज क्रिसमस निमित्त माउंट मेरी चर्चमध्ये पोहोचलात, काय तुमच्या भावना? आम्ही ऑर्लेममधून आलेलो आहोत आणि मदर कॉल्स अँड मदर हिल्सचे एक ग्रुप आहे आमचा. तर त्या ठिकाणी मदर फन ॲक्टिव्हिटी आहे आणि मदर सगळ्यांसाठी एक मेसेज आहे की मदर सगळ्याला बोलवत आहे आणि त्यांचा एक छोटासा मेसेज आहे मदर कॉल्स मदर हिल्सच्या ग्रुपतर्फे. आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. तिथे पाहू शकता हातात सनफ्लावर घेऊन आले आहेत ते. सर, क्या बताओ कि कहाँ से आया? विले पार्ले से. हम लोग ऑलमोस्ट एवरी ईयर आते हैं और यहाँ की वाइब भी बहुत अच्छी है, बहुत अच्छा लगता है आके. हर साल आते हैं, कैसा यहाँ पे मतलब सेलिब्रेशन किया जाता है माउंट मेरी पे? इसी तरह से पूरी भीड़ रहती है, बहुत ही ट्रैफिक भी रहता है, पर यस यहाँ पे जब पहुँचते हैं तब बहुत अच्छा लगता है. अंदर भी आप चालू रहता है बिफोर 12, तो वहाँ पे भी आप जाके दर्शन कर सकते हो. बहुत अच्छा लगता है, मज़ा आता है. आप सनफ्लावर लेके आए, आप अंदर जाके आए चर्च? हाँ, इधर जाके आए. और क्या क्या घूमे यहाँ पे माउंट मेरी के? यहाँ ये सब. अभी हम जाएंगे बांद्रा बैंड स्टैंड और कार्टर रोड.
थँक्यू. आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दादा, कुठून आलाय तुम्ही? ठीक आहे, आपण पाहतोय की जय, तुम्ही तिथे काही लोकं जे ख्रिस्ती आहेत- बांधवांच्या जवळपास जा. मी पुन्हा तुमच्याकडे थोड्या वेळामध्ये येतो. जाऊया जयराज राजेवाडे यांच्याकडे. जयराज, प्रार्थना संपलेली आहे, तिथे आता कसं वातावरण आहे, माहोल आहे? हॅलो, जयराज, आवाज येतोय? हा येतोय. प्रार्थना संपली का? सध्या तिथे कसं वातावरण आहे? नक्कीच आता क्रिसमस हा सण आज काही सेकंदामध्ये इथे साजरा करण्याचा आपण पाहू शकत दृश्यांमध्ये कशा वगैरे आता प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सुरू झालेला आहे आणि आपण केक सेलिब्रेशन इथे सुरू झालेलं आहे, जल्लोष सुरू झालेला आहे. प्रत्येक ख्रिस्ती बांधव जे आहेत आता इथे आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे इथं आपला क्रिसमस सण जो आहे तिथे साजरा करताना मिळणार आहे. नवीन जोडपे असतील किंवा गावातील आधीपासून जे राहणारे जे गावकरी आहेत ते क्रिसमस सण इथे साजरा करताना पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं असेल का वसई हा पश्चिम पट्टा मिनी गोवा म्हणून ओळखला जातो. आपण पाहू शकत का प्रत्येक लोक इथे क्रिसमस हा सण साजरा करताना पाहायला मिळणार. आपण काही इथले ख्रिस्ती बांधव त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मॅडम, काय सांगाल, आज क्रिसमस आहे, 12 वाजलेले, तर काय सांगाल? क्रिसमस सण आहे, 12 वाजलेले, काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, काय सांगाल? बाळ येशूचा जन्म झालेला आहे आणि बाळ येशू जगाचा सारणार आहे आणि त्याचं आगमन झालेलं आहे. आज आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करत आहोत. मग सगळीकडे उत्साह आहे, आनंदाचं वातावरण पसरले. अच्छा, आपण पाहू शकतो का प्रत्येक या गावामधील जे ख्रिस्ती बांधव आहेत इथे सेलिब्रेशन साजरा करताना पाहायला मिळत आहे. आणि उभे पाहायला गेलं तर हा सेलिब्रेशन जो असतो, हा उत्साह जो असतो तो गेल्या 5 ते 6 दिवस असतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत हे ख्रिस्ती बांधव जे आहेत हा आपला क्रिसमस सण साजरा इथे करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही ख्रिस्ती बांधव, आपण आपल्यासोबत इथले एक नवीन जोडपे, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. सर, काय सांगाल, आज क्रिसमस आहे, तुमची पहिली क्रिसमस आहे, काय सांगाल त्याबद्दल? काय नाही सांगावं तर लागणार सर, कारण की क्रिसमस आहे तुमची. मॅडम, काय सांगाल? बघा, क्रिसमसच्या उत्साहामध्ये जोडपं सुद्धा लाजत आहे, कारण की पहिली क्रिसमस आहे आणि या क्रिसमसच्या ह्याच्यामध्ये ते आनंदामध्ये आहे. पहिली गोष्ट तर पण म्हणतात ना, हा सण तर सण असतो आणि त्याच्यामध्ये लाजण्या ही गोष्ट, ही पहिली गोष्ट तर ही औपचारिक असते. आपल्यासोबत आपले ख्रिस्ती बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, काय सांगाल, क्रिसमस हा सण सुरू झालेला आहे, पुढच्या 1 तारखेपर्यंत, 1 जानेवारीपर्यंत हा तुम्ही क्रिसमस सण साजरा करता, आणि काय सांगाल त्याबद्दल? कशा प्रकारे तुम्ही घराघरांमध्ये हा सण साजरा करता? क्रिसमस बोललं म्हणजे आम्हाला येशू ख्रिस्ताने प्रेम, दया, शांती हे मार्गाने आम्ही लोक चालतो. आम्ही कधीही कुठल्याही दंगलीत कुठल्याही वादविवादामध्ये आम्ही पडत नाही. आम्ही आमचा एन्जॉय करत असतो आणि हे 7 दिवस आमचे खूप एन्जॉयचे असतात आणि एकमेकाला भेटीगाठी घालतो. यावेळेला आम्ही आमच्या विरोधकांनाही आम्ही मिठा मारतो. असा आमचा संदेश आमच्या देवाने जो दिलेला, म्हणजे आमचा नाही, तो सगळ्यांचा आहे. तो काही देवपुत्र होता आणि त्या देवपुत्राने जे संदेश दिले त्या पद्धतीने चालायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही आज आमचा हा समाज चालतो. आपल्यासोबत काही ख्रिस्ती भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी काय सांगा, कशा प्रकारे आता गेले 5 ते 6 दिवस तुमच्या घरामध्ये क्रिसमसचा हा सण साजरा करण्यात आला, काय गोडधोड, काय पदार्थ बनवले जातात, काय सांगाल त्याबद्दल? भरपूर सारं बनवले जाते, पण त्यातही प्रेमाचा संदेश हा मोठा गोड पदार्थ घरात बनवला जातो सगळ्यांनी. ख्रिस्त जन्म, बाळ जन्म म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये एक आनंद उत्सव साजरा केला जातो आणि तो आनंद उत्सव साजरा करून मिठा सेलिब्रेट केली जाते आणि त्यानंतर इथे क्रॉसवर सगळे जमा होऊन त्याचं सेलिब्रेशन केलं. नक्कीच आपण पाहिलं असेल का प्रत्येक ख्रिस्ती बांधवाच्या घरामध्ये गोडधोड पदार्थ जर असतो, पण मात्र क्रिसमसच्या वेळी जी शुभेच्छा दिली जाते ही या पदार्थापेक्षा मोठी शुभेच्छा गोड असते आणि ही प्रत्येक ख्रिस्ती बांधव ही गोड शुभेच्छा देऊन हा जो सण असतो क्रिसमस सण हा साजरा करताना इथे वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये साजरा करताना पाहायला मिळत असतो. जगदीश, जयराज, त्यांना हेही विचारा, आता पुढचे 4-5 दिवस कसे कार्यक्रम असतील आणि कसा उत्साह असेल? आपण विचारणार आहात पुढचे 4-5 दिवस जो कार्यक्रम असेल. 1 मिनिट मॅडम, काय सांगाल? एक तर मॅरी क्रिसमस जय महाराष्ट्रकडून, मॅरी क्रिसमस तुम्हाला जय महाराष्ट्रकडून, आमच्या न्यूज चॅनलकडून. कशा प्रकारे आता उत्साह असेल 4-5 दिवस घरामध्ये चहल पहल करतो, कारण आमच्या सगळ्यांच्या घरात एक क्रीम असतो
गोठा, गाईचा गोठा, ज्याच्यासमोर आम्ही रोज मिळून प्रार्थना करतो. अच्छा. आणि गावात सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, सांस्कृतिक कार्यक्रम. ठीक आहे. जयराज, तुमच्याकडे मी पुन्हा येतोच. आपल्यासोबत वांद्र्यातून, मुंबईतल्या वांद्रे येथून जय पवार जोडलेले आहेत. जय, आवाज येतोय? हां. जय, आता तुझ्या आजूबाजूला कोण आहेत नेमके, कसा उत्साह आहे आणि त्यांच्या हातात काही फलक दिसत आहेत? नक्कीच जगदीश, खरं तर हे सर्व ख्रिस्ती बांधव आहेत आणि आज ख्रिसमसच्या निमित्त एक 5 दिवस जे आहे ते फन, म्हणजे एक ख्रिसमसचा सेलिब्रेशन कशा पद्धतीने करायचं, तर हे अशा पद्धतीचे गेम्स खेळून असेल किंवा या सर्व जे काही फलक आहे ह्या सर्व गोष्टींचा एक फन एलिमेंट या माउंट मेरी चर्चच्या परिसरात या ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून केल्याचा पाहायला मिळतो. आपण त्यांच्याकडनं सुद्धा बोलू. काही ज्येष्ठ नागरिक आहेत ख्रिस्ती बांधव. ताई, काय सांगाल, तुम्ही आज ख्रिसमस निमित्त माउंट मेरीला आला आहात, काय भावना आहे? मी माउंट मेरीला आले आहे. मला खूप चांगलं वाटलं हे सगळं फंक्शन बघून. ते धन्यवाद करते मी. आपण आणखी काय लोकांशी बोलू. ताई, कसं वाटतं ख्रिसमसचा नेमका कसा साजरा केला जातो? आज तुम्ही हातात फळक घेऊन येत आहे. Actually, we are very happy to celebrate the Christmas and we are very joyful nowadays. Thank you. आपण यांच्या हातात पाहू शकता की गेमचा फळक आहे. यांना सुद्धा विचारू, ताई, या गेमचं काय, म्हणजे नेमका अर्थ काय गेमचा? या This is English. Okay, all right. So this is just to represent how we are joyful in the coming of the Christ and the Jesus Christ. So we, as from the Mother Calls and Mother Heals, we come together and we rejoice and come together and celebrate Christmas as one, as showing the oneness and love and togetherness across the globe. Yeah. आपण आणखी काही लोकांशी आहे. मित्रा, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज आपण इथे आलेलो आहोत माउंट मेरीच्या चर्चमध्ये, जिथे खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात आपल्याला. आज हे सर्वजण जे तुम्ही बघू शकता, इकडे कॅमेरा सगळेजण आलेले आहेत. तर ह्या आम्ही आज जे ॲक्टिव्हिटी आहे मदर कॉल्स मदर हिल्स, आम्ही एक आमची संस्था, म्हणजे एक आमचा हे आहे, त्याच्यानं आम्ही मोटिव्ह करतो खूप लोकांना की आजचा हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा पूर्ण इथल्या माउंट मेरी चर्चच्या सर्वांना एक चांगला म्हणून एक जावा. आणि आमचा मोटिव्ह एवढाच आहे की सर्वांना निरोगी आयुष्य परिशुद्ध मा द्यावी, हेच आमचं देवाची प्रार्थना आहे. जय महाराष्ट्र. अजून एकदा थँक्यू. आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत. सर, कुठून आला आहात तुम्ही, काय सांगा? सगळ्यांना नमस्कार. मेरी क्रिसमस. मी शेगाववरनं आलेलो आहे. गेल्या 2 शेगाववरनं तुम्ही माउंट मेरीला आलात ख्रिसमसच्या महिला थोड्या कामानिमित्त पण आलो होतो, पण क्रिसमस असल्यामुळे एक्सटेंड केला आहे माझा जो राहण्याचा जो काळ आहे. 2-3 कसं वाटतं आता शेगाववरनं मुंबईत आला, मुंबईचा माउंट मेरीचं कसं वाटतं वातावरण, क्रिसमस कसं आहे तो मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामधला हा एन्जॉय आणि सगळ्यात मोठा आणि सर्वात जास्त सेलिब्रेटेड केलेला मेरी क्रिसमसचा इव्हेंट. आणि इथे जे लोक जमा होतात ते खूप जास्त एन्जॉयबल राहतात. आणि प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने जर त्याला क्रिसमसचा खरा आनंद बघायचा असेल तर त्यांनी माउंट मेरी चर्चला जरूर व्हिजिट करायला पाहिजे. आणि एकच दिवस नाही तर क्रिसमस सुरू होण्याच्या 3 दिवसापासून इथं जे आहे ते तुम्हाला सेम वातावरण मिळेल, सेम एनर्जी मिळेल आणि सेम एन्जॉय मिळेल. तुम्हाला 1 मिनिटासाठी असं वाटणार नाही की इथून वापस जावं. आणि सगळ्यांना इथे खूप जास्त आनंद येतो. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ज्यांना क्रिसमसचा खरा स्वरूप बघायचं असेल ना, तर त्यांनी माउंट मेरी चर्चला मुंबईमध्ये जरूर यायला पाहिजे. आणि परत सगळ्यांना माझ्याकडनं मेरी क्रिसमस, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. नक्कीच. जय, पुन्हा येतो मी तुमच्याकडे पुन्हा. जय, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. जयराज राजेवाडे यांच्याकडे जाऊया वसईमध्ये. जयराज, आजूबाजूला काही ख्रिस्ती बांधव दिसत आहेत. कशा प्रकारे उत्साह या ख्रिस्ती बांधवांमध्ये नाताळ सणाला सुरुवात झाली आहे? की जगदीश, पाहायला गेलं तर वसई तालुक्याचं मिनी गोवा म्हणून हा ओळखला जाणारा वसईचा पश्चिम पट्टा, माझ्यासोबत इथले ख्रिस्ती बांधव अतिशय उत्साहामध्ये आहेत. आणि इथे चिमुकले आपण पाहू शकत होते कशा प्रकारे चिमुकले इथे मॅरी क्रिसमस पाहिलं असाल का, कशा प्रकारे चिमुकले इथे जमलेले आहेत. आजची रात्र जी आहे ते आज क्रिसमस पासून गेल्या आठवड्याभरापर्यंत नवीन वर्षापर्यंत हा क्रिसमसचा सण साजरा करताना मिळणार आहेत. आपण चिमुकल्यांशी बोलूया. काय वाटतं, किती दिवस क्रिसमस साजरी करणार आहेत, काय सेलिब्रेट करणार आहेत, काय सांगाल? किती दिवस साजरे करणार आहेत?
पूर्ण वर्ष क्रिसमस साजरा करणार असं त्या चिमुकल्यांकडून म्हटलं जात आहे. वन डे वाय वन डे? न्यू इयर हेज कम 5 days. 2 वर्ष करणार. व्हेरी गुड. मॅडम काय सांगाल, क्रिसमसचा सण सुरू झालेला आहे, नवीन वर्षापर्यंत हा तुमचा सण साजरा होत असतो, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही हा सण जो आहे तो नाताळ हा आमचा सर्वात मोठा सण आहे. तो आम्ही वर्षभर आम्ही त्याची तयारी करत असतो आणि हे 8 दिवस जे आहेत ते आमचे मुलांचे भरपूर कार्यक्रम होतात आणि आमच्या शेजारच ना आमच्या चर्च पातळीवरती भरपूर असे कार्यक्रम होत असतात. अच्छा मॅडम काय सांगा, घरामध्ये कशा प्रकारे रेलचेल असते तुमच्या? आपण आपल्या नातेवाईकांच्या घरी जातो, खाद्यपदार्थ बनवतो, नवीन चांगले तुमचे जे उत्कृष्ट असे खाद्यपदार्थ असतात ते वर्षानुवर्ष पारंपरिक खाद्यपदार्थ असतात, कशा प्रकारे काय असतं? आम्ही ह्यात जशी आम्ही घरातली तयारी जर म्हटलं तर आम्ही प्रथम आमचं घर जे आहे ते साफसफाई घराची करतो. मग आम्ही घराला सुशोभित करतो आणि दिव्यांनी सजवलं जाते. तसंच आम्ही पंचपक्वान्न बनवतो, ते शेअरिंग करतो. केक हा आमचा एक खास प्रकार आहे आणि तो देखील आम्ही आमच्या नातेवाईकामध्ये, आमच्या ओळखीमध्ये, आमच्या मित्रपरिवारामध्ये आम्ही वाटप करत असतो. नक्कीच आपण पाहिलं असेल का, प्रभू येशू ख्रिस्तांचा 12 वाजता जन्म होतो आणि त्यानंतर हे गोठ्यांचं वैशिष्ट्य काय असतं, काय सांगाल त्याबद्दल? का त्याचे गोठे सजवले जातात, गावोगावी दारोदारी गोठे सजवले जातात, काय सांगाल त्याबद्दल? आमची जी पवित्र मरिया आहे, असं आहे की पवित्र मरिया ही कुमारी असताना ती कुमारी अशी होती की ती नीतिमान होती आणि ती कुमारी अशी सज्जन देवाच्या नजरेत दिसली. तर तिला ह्या जगामध्ये परमेश्वराला आपल्या पुत्राचा जन्म द्यायचा होता. तर त्याच्यासाठी पवित्र मरियेची निवड केली आणि पवित्र मरियेची निवड करून तिला तिच्या उदरी पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, पवित्र आत्म्याने, की निष्कलंक पवित्र मरिया ही पुरुषाशी तिचा संबंध नसताना पवित्र आत्म्याने तिला देवदूताने संदेश दिला की तू देवाच्या पुत्राची आई होशील आणि देवाच्या पुत्राची आई म्हणून तुझी निवड केलेली आहे देवाने. त्यावेळेला ते पूर्वी असं होतं की एखादी मुलगी लग्नाआधी जर गर्भवती राहिली तर व्यभिचार मानला जायचा. अशा वेळी ती घाबरली आणि तिने सांगितलं हे कसं शक्य आहे, तर माझं तर लग्न पण नाही झालं. अशा वेळेला तिला देवदूताने सांगितलं की भिवू नकोस, तू देवाच्या पुत्राची, आणि देवाला काहीच अशक्य नाही, तर देवाच्या पुत्राची आई होणार म्हणजे पवित्र आत्म्याच्या सहाय्याने. नक्कीच आपण पाहिलं असेल का कशा प्रकारे वसईमध्ये हा क्रिसमस उत्सव आहे, सण आहे, तो साजरा करण्यातले ख्रिस्ती बांधव पाहायला मिळत आहे. जगदीश जी, तर जय पवार आणि जयराज राजवाडे दोघेही आपल्या सोबत जोडले होते, तिथली माहिती आपल्याला दिली. दोघांचेही धन्यवाद.